नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर NC पवार, सहाय्यक प्राध्यापक अर्थशास्त्र विभाग, राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय, श्रीरामपूर। विद्यार्थी मित्रांनो, MA भाग 1 सेमेस्टर 1 आंतरराष्ट्रीय व्यापार या पेपरमधील व्यापारविषयक धोरण या घटकाचा अभ्यास करताना आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण संरक्षित व्यापार धोरणाच्या बाजूचे युक्तिवाद आणि विरोधी युक्तिवाद या उपघटकांचा विचार करणार आहोत। यामध्ये मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण आर्थिक युक्तिवादाचा प्रामुख्याने विचार केलेला होता। आजच्या लेक्चरमध्ये आपण आर्थिकेतर युक्तिवाद यामध्ये प्रामुख्याने संरक्षित व्यापार धोरणाचा पुरस्कार करताना आर्थिक युक्तिवादाबरोबरच राष्ट्रहिताच्या दृष्टीने काही राजकीय युक्तिवाद मानले जातात, त्यांनाच आर्थिकेतर युक्तिवाद असं प्रामुख्याने म्हटलं जातं। या आर्थिकेतर युक्तिवादामध्ये पहिला युक्तिवाद संरक्षित व्यापार धोरणाच्या पुरस्कर्त्यांनी मांडला, तो म्हणजे संरक्षण युक्तिवाद। यालाच डिफेन्स आर्ग्युमेंट असं म्हटलं जातं की प्रत्येक देशानं राष्ट्रीय संरक्षणाच्या दृष्टीनं संरक्षित व्यापाराचं धोरण स्वीकारलं पाहिजे, कारण देशाचं सार्वभौमत्व टिकून ठेवायचं असेल किंवा प्रत्येक देशाचं सार्वभौमत्व टिकून ठेवणं हे त्या देशाच्या सरकारचं पहिलं कर्तव्य ठरतं। जर एखादा देश शेती उत्पादन आणि काही औद्योगिक उत्पादनासाठी दुसऱ्या देशाच्या मदतीवर अवलंबून असेल तर तो देश युद्धासारख्या संकटाच्या परिस्थितीत सापडण्याची शक्यता असते। आणि म्हणून काही वस्तूंचं उत्पादन करताना केवळ आर्थिक फायदा तोट्याचा विचार करून चालत नाही, तर राष्ट्रहित विचारात घेऊन तोट्यात चालणारा उद्योग देखील संरक्षण देऊन टिकून ठेवला पाहिजे। देशाच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातनं महत्त्वाचे असणाऱ्या युद्ध साहित्याची, त्याचबरोबर दारुगोळ्याची, शस्त्रास्त्र निर्मिती करणारे कारखाने आपल्याच देशात त्या ठिकाणी उभे राहिले पाहिजेत। कोणत्याही देशानं युद्ध साहित्यासाठी दुसऱ्या देशाच्या मदतीवर अवलंबून राहणं हे खरं तर त्या देशाच्या सार्वभौमत्वाला बाधा पोचवणारं ठरतं। आणि म्हणून संरक्षण साहित्याची निर्मिती करणारे उद्योग हे सरकारी संरक्षणाखाली विकसित केले पाहिजेत। तसंच तेल शुद्धीकरण कारखाने, रस्ते आणि रेल्वे वाहतूक, जहाज व हवाई वाहतूक इत्यादींचाही विकास करताना केवळ नफ्या तोट्याचा विचार करता कामा नये, कारण देशाचं सार्वभौमत्व हे देशाच्या समृद्धीपेक्षा अधिक महत्त्वाचं असतं। आणि म्हणून राष्ट्रीय संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे उद्योग हे देशामध्ये कसे डेव्हलप करता येतील यासाठी सरकारनं प्रयत्न केले पाहिजेत। आणि याचसाठी संरक्षित व्यापार धोरणाचं समर्थन प्रामुख्यानं केलं जातं। त्यानंतर दुसरा आर्थिकेतर युक्तिवाद आपल्याला या ठिकाणी सांगता येईल, तो म्हणजे की स्वाभिमान व राष्ट्रनिष्ठा। आपल्या देशाविषयी स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठा टिकून ठेवण्यासाठी प्रत्येक देशानं आवश्यक असणाऱ्या जास्तीत जास्त वस्तूंचं उत्पादन हे देशातच केलं पाहिजे। जर एखादा देश आवश्यक असणाऱ्या वस्तूंसाठी किंवा गरजेच्या वस्तूसाठी दुसऱ्या देशावर अवलंबून राहत असेल तर तो देश स्वतःच्या पायावर उभा न राहता गुलामगिरीमध्ये जाण्याची शक्यता असते, तो परावलंबी बनतो। त्या देशाचं राजकीय स्वातंत्र्य नष्ट होण्याची भीती निर्माण होत असते। तसंच आपल्या देशातील शेतकरी वर्गाच्या हिताची जपणूक करण्यासाठी आणि त्यांनी उत्पादित केलेल्या शेतीमालाला अधिक किंमत मिळावी म्हणून इतर देशातनं होणाऱ्या
शेतीमालाच्या आयातीवरती आयात शुल्क आकारून देशातील शेतकऱ्यांच्या हिताचं संरक्षण देखील केलं पाहिजे। त्याचबरोबर देशातील प्रत्येक नागरिकानं राष्ट्रहित जपण्यासाठी इतर देशातील आयात होणाऱ्या वस्तूंचा उपभोग घेण्याऐवजी स्वदेशात तयार झालेल्या वस्तूंचा उपभोग घेतला पाहिजे आणि म्हणून स्वदेशी वस्तूचं उत्पादन वाढावं यासाठी उद्योगांना आवश्यक ती मदत सरकारने दिली पाहिजे। भारतासारख्या शेतीप्रधान देशानं शेतकऱ्यांची जपणूक करण्यासाठी शेतीमालाच्या आयातीवरती शुल्क आकारले पाहिजेत, त्या शेतीमालाची आयात महाग केली पाहिजेत आणि देशातील शेती व्यवसायाला संरक्षण देणंही तितकंच महत्त्वाचं आहे। तसंच शेती उत्पादनात वाढ व्हावी म्हणून शेतकऱ्यांना कमी व्याजदरानं कर्जपुरवठा करणं, खतासाठी अनुदानं देणं, वीज बिलामध्ये सवलती देणं यासाठी देखील प्रयत्न केला पाहिजेत आणि याचसाठी या धोरणाच्या पुरस्कर्त्यांनी सांगितलं की खुल्या किंवा मुक्त व्यापार धोरणाऐवजी संरक्षित व्यापाराचं धोरण हे अतिशय महत्त्वपूर्ण ठरतं। तिसरे आर्थिकेतर युक्तिवाद सांगताना या ठिकाणी संस्कृती संवर्धन की प्रिझर्वेशन ऑफ कल्चर की संस्कृतीचं संवर्धन होणं जर गरजेचं असेल तर त्यासाठी संरक्षित व्यापार धोरण हे अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण प्रत्येक देशामध्ये रूढी, परंपरा, रीतिरिवाज, चालीरीती, संस्कृती याच्यामध्ये तफावत आढळून येते आणि जर व्यापार मुक्त असेल तर त्या मुक्त व्यापाराच्या माध्यमातून पाश्चिमात्य लोकांचं राहणीमान, आचार विचारांचा प्रभाव हा अविकसित किंवा विकसनशील देशातील लोकांवर त्या ठिकाणी पडत असतो। त्यामुळं देशातल्या संस्कृतीला बाधा पोचण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे। देशातील लोकांकडनं पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण झाल्यास देशाच्या संस्कृतीचा लोकांना त्या ठिकाणी विसर पडेल। म्हणून देशाची संस्कृती टिकून ठेवायची असेल तर संरक्षित व्यापार धोरणाचं प्रामुख्यानं समर्थन केलं जातं। याचबरोबर या ठिकाणी काही संरक्षणाच्या समर्थनार्थ मांडण्यात येणारे जे काही आर्थिक युक्तिवाद, आर्थिकेतर युक्तिवाद, त्याचबरोबर काही फसवे स्वरूपाचे जे काही युक्तिवाद आहेत त्यामध्येही प्रामुख्यानं की संरक्षण धोरणासंबंधी मांडण्यात आलेल्या विविध युक्तिवादांपैकी काही युक्तिवाद दिशाभूल करणारे ठरतात आणि अशा युक्तिवादाला संरक्षणाचे फसवे युक्तिवाद देखील म्हटलं जातं। त्यामध्ये प्रामुख्यानं उत्पादन खर्चातील समानता हा पहिला युक्तिवाद आपल्याला सांगता येईल की विविध देशातील उत्पादन खर्चात इक्वॅलिटी किंवा समानता आणण्यासाठी आयात शुल्क आकारावं असं मत व्यक्त केलं जातं आणि सर्वसामान्यपणे प्रगत देशाचा उत्पादनाचा सरासरी खर्च हा कमी तर विकसनशील देशांमध्ये उत्पादन खर्च हा जास्त असतो। म्हणून विकसनशील देशांनी या उत्पादन खर्चातली तफावत भरून काढण्यासाठी आयात शुल्क आकारावं की ज्यामुळं व्यापारात स्पर्धा निर्माण होईल असा युक्तिवाद मांडण्यात येतो। मात्र हा युक्तिवाद दिशाभूल करणारा आहे कारण रिकार्डोचा तुलनात्मक खर्च सिद्धांतामध्ये उत्पादन खर्चातील फरकामुळेच दोन देशातील व्यापाराला चालना मिळते। मात्र आयातीवर शुल्क आकारून उत्पादन खर्चातील तफावत जर कमी केल्यास आंतरराष्ट्रीय व्यापार वाढण्याऐवजी तो संपुष्टात येण्याची शक्यता असल्यामुळे उत्पादन खर्चातील फरक भरून काढण्यासाठी संरक्षण दिलं पाहिजे हा युक्तिवाद फसवा ठरतो। स्वस्त श्रम युक्तिवाद एक मांडण्यात आलेला आहे। 1922 मध्ये अमेरिकेसारख्या देशात हा युक्तिवाद मांडण्यात आलेला होता। आता या युक्तिवादानुसार ज्या देशात श्रम स्वस्त आहेत त्या देशातनं वस्तू श्रम महाग असलेल्या देशात आयात केल्यास आयात करणाऱ्या देशातील उद्योगांवर अनिष्ट परिणाम होतो। मात्र स्वस्त श्रम असलेल्या देशातनं होणाऱ्या वस्तूंच्या आयातीवर शुल्क आकारून आयाती कमी केल्या तर त्या देशातील मजुरी किंवा वेतनाचे दर सुधारणार नाहीत। उलट स्वस्त श्रम असलेल्या देशांची निर्यात कमी झाल्यास वस्तूंना मागणी कमी झाल्यामुळे किमती कमी होतील, त्यामुळे त्या देशातील उद्योगधंदे बंद पडून बेरोजगारी वाढण्याची शक्यता अधिक असते। तसंच उत्पादनाचा श्रम हा एकमेव घटक नाहीये। उत्पादनाला लागणाऱ्या उत्पादन घटकांपैकी भांडवल, संयोजक,
भूमी हे देखील महत्त्वाचे घटक ठरतात, परंतु या महत्त्वाच्या उत्पादन घटकांकडे दुर्लक्ष झालेलं आहे. अशा प्रकारचे फसवे युक्तिवाद आहेत. परंतु संरक्षित व्यापार धोरणाला काही विचारवंतांनी विरोध केला, त्यासाठी त्यांनी काही युक्तिवाद मांडले आणि म्हणून संरक्षित व्यापार धोरणाच्या विरोधी युक्तिवादांचा विचार करताना पहिलं की जर संरक्षित व्यापाराचं धोरण देशांनी स्वीकारलं तर त्यावर विरोधक किंवा टीकाकार म्हणतात की संरक्षणाची कायम सवय लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे संरक्षित व्यापाराचं समर्थन करताना जेव्हा उद्योगधंदे नव्यानं स्थापन झालेले असतात तेव्हा सुरुवातीच्या काळात त्या उद्योगांना सरकारी मदतीची आणि संरक्षणाची गरज असते. मात्र कालांतरानं दिलेलं संरक्षण काढून घेतलं पाहिजे, परंतु असं मिळालेलं संरक्षण काढून घेण्यास उद्योगांकडनं विरोध होतो, कारण त्यांना संरक्षणाची सवय लागलेली असते आणि असं कायमस्वरूपी संरक्षण मिळाल्यास उद्योगांना नेहमीच आधार घेण्याची सवय लागून पंगुत्व येण्याची शक्यता असते. याचं उदाहरण म्हणून सांगायचं जर झालं तर भारतामध्ये सहकारी साखर कारखानदारीच्या उभारणीसाठी सुरुवातीच्या काळात राज्य सरकारकडनं साखर कारखान्यांना मदत दिली जाते, परंतु या उद्योगाला कायमस्वरूपी मदतीची सवय लागल्यामुळं सध्याचं चित्र आपण बघतोय की सध्या ही सरकारची मदत साखर कारखान्यांना बंद झाल्यामुळं संपूर्ण साखर उद्योग बंद पडण्याची भीती निर्माण झाली आहे. बरेचसे साखर उद्योग आजारी पडलेले आहेत आणि संरक्षण टिकून राहावं यासाठी या साखर कारखानदाराकडनं राजकीय दबाव तंत्राचा अवलंब होऊ लागलेला आहे. म्हणून संरक्षित व्यापार धोरण हे योग्य नाही असं या विरोधकांना त्या ठिकाणी वाटतं. त्यानंतर नंबर 2चा या ठिकाणी विरोधी युक्तिवाद मांडत असताना की कार्यक्षमता कमी होते. ज्या उद्योगांना संरक्षण मिळालेलं आहे अशा उद्योगांना बाजारात इतर उद्योगांशी स्पर्धा करावी लागत नसल्या कारणामुळं या उद्योगातलं व्यवस्थापन आणि कामगार वर्गाची कार्यक्षमता कमी होऊन अकार्यक्षमता वाढते आणि त्यामुळे त्या उद्योगांचा उत्पादन खर्च वाढतो, परिणामी नफ्याचं प्रमाण घटत जातं. कालांतराने हा उद्योग किंवा व्यवसाय बंद पडण्याची शक्यता निर्माण होते. म्हणजे कार्यक्षमता कमी, संरक्षण सातत्याने दिल्यामुळं या उद्योगांनी स्वतःहून आपली कार्यक्षमता वाढावी या दृष्टीनं कोणत्याही प्रकारचे प्रयत्न केलेले नाहीत, करत नाही. त्यांची कार्यक्षमता कमी होऊन नफ्याचं प्रमाण कमी होतं. बरेचसे उद्योग हे उद्योग जगतातनं बाहेर फेकले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून उद्योगांना संरक्षित व्यापार धोरण देऊ नये किंवा संरक्षण देण्यात येऊ नये. त्यानंतर या संरक्षित व्यापार धोरणामुळं लाचलुचपत आणि भ्रष्टाचार वाढतो की संरक्षित व्यापार धोरणामुळं ज्या उद्योगांना सरकारचं संरक्षण लाभलेलं असतं असे उद्योग मिळालेलं संरक्षण टिकून राहावं यासाठी अधिकारी वर्गावर राजकीय दबाव भ्रष्ट मार्गाचा अवलंब करताना दिसत आहेत. त्याच्यामुळं राजकीय क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार वाढीला लागतो. असं हे धोरण चुकीचं आहे असं या विरोधकांना त्या ठिकाणी वाटतं. त्याचबरोबर ग्राहकांचं नुकसान होतं की परकीय उद्योगातील उत्पादनाची आयात कमी करण्यासाठी आणि देशी उद्योगांना संरक्षण देण्यासाठी जर आयात जकाती आकारल्यास देशातील उद्योगांना परकीय उद्योगाशी स्पर्धा करावी लागत नाही आणि त्यामुळं विशिष्ट वस्तूंच्या उत्पादनात त्या उद्योगाची मक्तेदारी निर्माण झाल्यास उत्पादनाच्या गुणवत्तेकडं दुर्लक्ष करून त्या उद्योगांकडनं उत्पादन केलं जातं. उपभोक्त्यांना अधिकच्या किमती देऊन निकृष्ट प्रतीच्या वस्तू खरेदी कराव्या लागतात आणि त्याच्यामुळं उपभोक्त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. म्हणून संरक्षित व्यापार धोरणाला विरोध करण्यात आलेला दिसून येतोय. त्यानंतर मक्तेदारीचा त्या ठिकाणी उदय होण्याची शक्यता आहे. म्हणजे देशी उद्योगांना संरक्षण लाभल्यानं त्या उद्योगांना परकीय उत्पादनाची स्पर्धा करावी लागत नाही आणि त्याच्यामुळे विशिष्ट उत्पादनात विशिष्ट उद्योगाची मक्तेदारी निर्माण होते. उत्पादनामध्ये मक्तेदारी निर्माण झाल्यास हे मक्तेदार ग्राहकाकडनं वस्तूला अधिक किंमत किंवा वस्तूसाठी अधिक किंमत वसूल करून ग्राहकांची पिळवणूक मक्तेदाराकडनं केली जाते आणि जर उत्पादनात मक्तेदारी निर्माण जर झाली तर उद्योजकांमध्ये
शिथिलता किंवा मरगळता येऊन नवसंशोधन करण्याची प्रवृत्ती त्यांच्यातली नाहीशी होते आणि मक्तेदारीमुळं ग्राहकांचं मोठं आर्थिक शोषण होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय उत्पन्न वाटपात विषमता निर्माण होते. म्हणजे सामान्यपणे उद्योगात भांडवलदार वर्गाकडूनच गुंतवणूक त्या ठिकाणी केली जाते आणि अशा गुंतवणूकदारांना जर सरकारचं संरक्षण लाभलं तर त्यांच्याकडनं अधिक उत्पादन करून अधिक नफा मिळवण्याचा प्रयत्न प्रयत्न केला जातो. त्याचबरोबर ग्राहकाकडनं प्रामुख्यानं जास्तीत जास्त किंमत वसूल करून त्यांची पिळवणूक केली जाते. त्याच्यामुळं पूर्वीच श्रीमंत असलेला उद्योजक आणि व्यापारी वर्ग हा अधिक श्रीमंत बनतो, तर कामगार आणि ग्राहक वर्गाचं शोषण होऊन हा वर्ग अधिक गरीब त्या ठिकाणी बनतो. थोडक्यात संरक्षित व्यापार धोरणामुळं समाजात आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणात निर्माण होते. राष्ट्रीय उत्पन्न वाटपात त्या ठिकाणी विषमता निर्माण होते. एक मुठभर लोकांकडेच राष्ट्रीय उत्पन्न एकवटलं जातं आणि बहुसंख्य वर्गामध्ये मात्र राष्ट्रीय उत्पन्नाचा वाटा अतिशय कमी प्रमाणात मिळतो. त्यानंतर या संरक्षित व्यापार धोरणाचा जर अंगीकार केला तर आंतरराष्ट्रीय व्यापारात घट होण्याची शक्यता त्या ठिकाणी नाकारता येत नाही. म्हणजे आयातीवर जकाती लादून आयाती कमी केल्यास आयातीचं मूल्य देण्यासाठी कमी प्रमाणात निर्यात करावी लागते. तसंच अशा व्यापार धोरणामुळं देशादेशातले व्यापारी संबंध नाहीसे होतील. त्याचा परिणाम म्हणून एकूण आंतरराष्ट्रीय व्यापाराचं अस्तित्वच संपुष्टात येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर जकाती संबंधी जशास तसं धोरण स्वीकारल्यास दोन देशातील संबंध बिघडतात आणि युद्धाला आमंत्रण त्या ठिकाणी मिळतं. आणि शेवटचं या ठिकाणी युक्तिवाद मांडण्यात आलेला आहे तो म्हणजे उत्पादन घटकांच्या गतिशीलतेवर परिणाम होईल. जर आंतरराष्ट्रीय व्यापार मुक्त असेल, खुला असेल, तर श्रम आणि भांडवल या उत्पादन घटकांची गतिशीलता वाढते. अधिक मोबदला मिळण्यासाठी उत्पादन घटक एका देशातून दुसऱ्या देशात, एका व्यवसायातून दुसऱ्या व्यवसायामध्ये सहजपणे जाऊ शकतात. मात्र संरक्षित व्यापार धोरणामुळं उत्पादन घटकांची गतिशीलता कमी होते आणि त्यामुळं एकाच देशातील काही भागाचा जास्त विकास होतो तर राहिलेला भाग हा विकासाला वंचित राहतो. म्हणजे अशा प्रकारे या संरक्षित व्यापार धोरणाच्या बाजूचे आर्थिकेतर युक्तिवादांचा आपण विचार केला आणि त्याचबरोबर संरक्षित व्यापार धोरणाच्या विरोधी युक्तिवादांचाही विचार या ठिकाणी केलेला आहे. धन्यवाद.